श्लोक क्रमांक 12, ओवी क्रमांक आहे 186. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जय. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, मग तेथे आपण मग त्या आसनावर म्हणजे त्या घोंगडीवर म्हणा किंवा त्या आसनावर बसून काय करायचं, एकाग्र अंतःकरण म्हणजे आपला अंतःकरणातले सगळे आलेले अंतःकरणामध्ये आलेले मळ विक्षेप आणि आवरण की ज्या मनामुळे येतात, जो मन अखंड आयुष्यभर इकडे तिकडे भरकटत असतो. जन्माला आल्यापासून मन एका जागेवर नाहीच आहे. प्रत्येक माणूस चंचल आहे. आणि ते चंचल मन काय करत असतो, तर चंचल मन आपल्या अंतःकरणात मध्ये असलेल्या परमात्म्याची भेट करूनच देत नाही. शेवटपर्यंत आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट होत नाही. कारण बाहेर मनाला सवय काय लागते, जे डोळ्याला दिसतं ते मनाला खरं वाटतं. डोळ्यातून काय करतो माणूस, जे काय माया आहे ती सगळी आपल्याला डोळ्याने दिसते. आणि जसा डोळ्याने दिसतो तसा माणूस तिकडे धावतो आणि मग त्याला जे काय दिसेल ते खरं वाटतो. जे काय डोळ्याला दिसेल ते खरं असं वाटतं त्याला. जगामध्ये जे जे दिसेल ते खरं वाटतं आणि तिकडे माणूस धावतो. आणि तिकडे धावल्यामुळे आपण संसारच करतो. कारण संसारामध्ये आपल्याला रोजच्या रोज काय जे काय आपल्याला उपजीविकेसाठी जे लागतं ते आपल्याला जमा करावं लागतो. आणि त्यासाठी नोकरी धंदा करा, उद्योगधंदा करा, सगळं करा. आणि सगळं करता करता माणसाचं आयुष्य निघून जातो. पण ज्याच्या सत्तेवर, ज्या आत्म्याच्या सत्तेवर आपण हे सगळं करतो, त्या सत्तेची ओळख आपण शेवटपर्यंत घेत नाही. आणि म्हणून ती सत्ता जी आहे, मग सत्ता ब्रह्म काय, 14 ब्रह्मापैकी सत्ता हे ब्रह्म आहे. आणि त्या सत्तेला आपण विसरलोय. आणि ती सत्ताच आपल्याला काय करते, तर संसार किंवा परमार्थ दोन्ही करून देतो आपल्याला. सत्ता आपल्याकडे, सत्ता ब्रह्म आहे म्हणून आपण संसार करतो. सत्ता ब्रह्म आहे म्हणून त्या सत्तेच्या शक्तीवर आपण सगळा संसार करतो. आणि त्या सत्तेची शक्तीच आपल्याला परमात्म्यापर्यंत नेऊन देते, आपल्याला घेऊन जाते. पण जसा एखादा मोबाईल आहे, तो मोबाईलला आपण सकाळी उठून चार्जिंग करतो. रोज आपल्याला चार्जिंग करावी लागते. रोज चार्जिंग केले तर आपल्याला ते मोबाईल आपल्याला काम देते. आणि आपण जर मोबाईल चार्जिंग केलाच नाही तर आपल्याला तो काम देईल का, बंद पडेल तो. पण इथं ह्या आपल्या देहरूपी मोबाईलला भगवंतानी एकदाच चार्जिंग करून दिलेली आहे. कोणाला 50 वर्ष, कोणाला 60 वर्ष, कोणाला 70 वर्ष एकदाच चार्ज करून दिलंय. जेवढं आयुष्य दिलंय तेवढा. पण जरी त्यांनी एकदा चार्जिंग करून दिल्या असले तरी आपण त्या सत्तेला विसरलोय. आणि ती सत्ता आपल्याला, त्या सत्तेची ओळख आपल्याला कुठे होते, चैतन्य स्वरूपामध्ये आसनावर बसल्यावर आपल्याला त्या चैतन्याची, त्या सत्ता ब्रह्माची, त्या निर्गुण निराकार परमात्म्याची आपल्याला ओळख होते. आणि त्यासाठी आसन काय करायला पाहिजे, आसन धारण करावं लागतो. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण एकाग्र करायचा, एक चित्त व्हायचा त्या आसनावर. म्हणून आसन आपल्या घरामध्ये सातत्याने ठेवा. तो आसन हलवू नका. तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्याच्यावर जाऊन बसायचं. आपल्याला संसारामध्ये 10 मिनिटं मिळाली, 20 मिनिटं मिळाली, 1 तास मिळाला, 2 तास मिळाला, तरी त्या आसनावरच बसा आणि त्या शक्तीशी एकरूप व्हा. जी शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि बाहेर पण तीच शक्ती आहे. त्या दोन्ही शक्ती आपल्याला एकवटून त्या परमात्म्याची ओळख होतो. सांगितलं की नाही, आत हरी बाहेर हरी, हरीने मज व्यापिले. आत पण हरी आहे आणि बाहेर पण हरी आहे. पण ह्या आतमधल्या परमात्म तत्वाचा बाहेरच्या परमात्म तत्वाशी एकरूप करून घेणं आणि त्या परमात्म स्वरूपाचं सुख घेणं, आनंद स्वरूप अवस्था
त्या आनंद स्वरूप अवस्थेचं सुख घेणं आणि त्याच्याशी एकरूप होऊन तो जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. आणि त्या आनंदाची आपल्याला वाणीतून वाखाणणी करता येणार नाही, कारण ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची, ती आपल्याला सांगून ते पटणार, तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. म्हणून त्याने लिहिले आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिले. म्हणजे हरीने संपूर्ण आतला आणि बाहेरचा एकरूप आपण व्हायला पाहिजे आणि या देहाचा पूर्ण निराश व्हायला पाहिजे, विसर पडायला पाहिजे. त्याच्यासाठी मग तेथे आपण मग त्या आसनावर आपण एकाग्र अंतःकरण करायचं. करुणे सद्गुरू स्मरण अनुभवीजे, म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करायचं आणि अनुभव घ्यायचं. भगवंताचा अनुभव तिथे येतो आसनावर. भगवंत आपल्या आतमध्ये आहे हे कधी माहीत पडतो? त्या आसनावर बसलो तर, त्या घोंगडीवर बसून आपण तपश्चर्या केली तर. पूर्वीचे ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे, हजारो वर्ष तपश्चर्या करायची. रामाने काय केलं? वनवासाला जाऊन तपश्चर्याच केली. प्रत्येक तुकोबाराने काय केलं? भंडारा डोंगरात जाऊन तपश्चर्या केली. आपण तपश्चर्या करत नाही आणि म्हणून आपलं त्याची अनुभूती येत नाही. आणि तपश्चर्यामधूनच आपल्याला भगवंताची ओळख होते. कारण भगवंत कसा आहे? तर भगवंत चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्याची आपल्याला अनुभूती येते. जे तर स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे, जो काठिण्य विरे अहमभावाचे. ज्ञानोबा काय सांगतात की त्या ठिकाणी अहमभाव नाहीसा होतो. म्हणजे आपले अष्टसात्विक भाव होतात, असरूपात होतात. माणूस रडतो काय, गातो काय, हसतो काय, उड्या काय मारतो आणि संपूर्ण देहाचा त्याचा विसर पडतो. आणि सबाह्य सात्विक भरे अष्टसात्विक भाव होतात. जेव्हा काठिण्य विरे अहमभावाचे, म्हणजे माणसाकडे असलेला कठीणपणा म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे काय? काठिण्य म्हणजे अहंकार. प्रत्येक माणसाकडे अहंकार आहे, प्रत्येक माणसाकडे अहंकार आहे आणि तो मूळचाच भगवंताने दिलेला आहे. मग त्या अहंकार किती असावा? जसा आपण जेवणामध्ये एवढा मीठ टाकला, 2-4 चमचे, जमेल का? चवीपुरताच टाकतो आपण. तसा अहंकार आपल्याला थोडासाच असला पाहिजे. पण माणसाकडे खूप अहंकार आहे आणि त्या अहंकारामुळे आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येत नाही. भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला अहंकार टाकता यायला पाहिजे. ज्या वेळेला माणूस अहंकार टाकतो त्यावेळेला तो मृदू होतो. मृदू, त्याचं अंतःकरण मृदू होतो, त्याचं चित्त मृदू होतो, त्याचे विचार सात्विक होतात. आणि अहंकार जर माणसाच्या मनाकडे असेल तर मग त्याचे विचार कसे होतात? तर त्याचे विचार तामसी होतात. आणि जिथं तामसी वृत्ती आहे तिथे भगवंत म्हणतो मी नाही. मग भगवंत कुठे आहे? भगवंत सात्विक बुद्धी आहे, ज्याच्याकडे सात्विकता आहे, ज्याची सत्वशील बुद्धी आहे. लिहिले का नाही? मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती मानव. तमगुण आहे तर माणसाला अधोगतीकडे जावं लागेल. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. ध्यानाला बसल्यानंतर ही अवस्था होते. विषयांचा विसर पडतो माणसाला संपूर्ण. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या सगळ्यांचा काय करतो? माणसाला विसर पडतो. विषयांचा विसर पडे. बघा, ज्ञानोबारांनीच अगदी म्हणजे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, विषयांचा विसर पडे. संपूर्ण विषय माणूस विसरून जातो. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे. जी इंद्रिय भरकटले जातात बाह्य जगामध्ये, भौतिक जगामध्ये, जी इंद्रिय डोळ्यांनी वाईट बघणं, कानांनी वाईट ऐकणं, हाताने वाईट कृत्य करणं, पायाने नको त्या मार्गाला जाणं, चोरी करणं, मारी करणं, ही सगळी इंद्रिय आपली आहेत, ती सगळी भरकटलेली आहेत. आणि म्हणून ती इंद्रिय आपल्याला आसनावर बसून आपल्या आतमध्ये असलेल्या
आत्मदेवाशी आत्मतत्वाशी एकरूप करता यायला पाहिजे. ज्या आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याकडं जी शक्ती आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याशी एकरूप करता यायला पाहिजे. आणि ते चैतन्य आपल्यामध्ये प्रगट झालं की आपली बाहेर धावणारी इंद्रिय एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतात. म्हणून इंद्रियांच्या संगती जै पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. ज्ञानोबा सांगतात, इंद्रियांच्या संगती जै पसरू होतसे मती. इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रियांच्या द्वारा आपला मन बाहेर भरकटला जातो. जै पसरू होतसे मती म्हणजे आपलं मन इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या मागे धावतो, अहंकाराच्या मागे धावतो, गुणांच्या मागे धावतो. आणि ती धाव आपली थांबली जाते कधी? आपण ध्यानाला बसलो आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये म्हणजे हृदयामध्ये आपण ध्यान केला तर इंद्रियांना संवेदना देणारं मन आपल्या आत्मतत्वाशी आत्मदेवाशी त्या नामाच्या चिंतनामध्ये अखंड मन थांबला जातो आपला. म्हणजे संपूर्ण लक्ष आपला अंतर्मुख होतो, मनुष्य अंतर्मुख होतो. जरी तो बाहेर सगळं बघत असला तरी दिवसभर त्याचं मन अंतर्मुखच असतो. ध्यान करणारा माणूस हा सांगतो, एखाद्याने वाईट गोष्ट जरी बघितली तरी त्याचं आतलं मन अंतर्मुख झालेलं मन त्याला बाहेर जाण्यास परवानगी देत नाही. कारण आतमध्ये सुख आहे ना. अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान करण्यामध्ये जे सुख आहे ते सुख कुठेच नाही. पण ते सुख तुम्हाला कशातून मिळेल तर नामातून मिळेल. नुसतंच तुम्ही ध्यानाला बसले आणि तुम्ही ध्यान केलं अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये आणि तुम्ही शांत झाले, ते सुख नाही भेटणार. तिथे नामच पाहिजे. काय पाहिजे? कारण नाम ही माझी विभूती सांगितली भगवंताने. भगवंताने सांगितलं नाम ही माझी विभूती आहे. पिंपल माझी विभूती आहे, हिमालय पर्वत माझी विभूती आहे, चंद्र माझी विभूती आहे, सूर्य माझी विभूती आहे. तसं भगवंताने सांगितले नाम माझी विभूती आहे. म्हणजे त्या नामाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. सर्व संत नामाशी एकरूप झाले आणि ये लोकातून परलोकामध्ये गेले. नामाची किमया आहे, नामाची शक्ती आहे त्या नामाकडे. आणि ती शक्ती आपल्याला मिळण्यासाठी विषयांचा विसर पडतो ध्यानाला बसल्यावर. इंद्रियांची कसमस मोडे म्हणजे इंद्रिय आपल्या अंतर्मुख झाल्यानंतर एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एका आत्मानंदाशी आत्मसुखाशी रममान झाल्यानंतर मनाची घडी घडे हृदयामध्ये. मन आपला हृदयामध्ये स्थिर होतो. आणि मन आपला हृदयामध्ये स्थिर झाला आणि हृदयामध्ये राम आपला राम 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 अखंड रामाचं भजन चालू झालं तर तो रामच आपल्याकडनं सगळं काम करून घेतो. म्हणजे ते भजनच आपल्याकडनं काम करून घेतो. भजन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण किती पण चांगल्या प्रकारे जरी उत्तम प्रकारे जरी आपण ध्यान केला तरी ज्या माणसाकडं नाम नाही, भक्तीचं कामच नाही, ज्या पंथामध्ये नाम नाही त्या पंथामध्ये भक्ती होणार नाही. भक्ती जरी झाली तरी वरवरचीच भक्ती असेल तिथे. म्हणजे भगवंतापर्यंत पोचता येणार नाही या जन्मात. ह्याच जन्मात आपल्याला पोचता यायला पाहिजे. का पुढचा जन्म कोणी बघितलाय? पुढचा जन्म परत मनुष्य देह आहे मिळेल हे कशावरनं? पण इथं अनुग्रह घेतला तर रामदास स्वामींनी लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला, बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. लिहिले की नाही? ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. म्हणजे संतांनी लिहून ठेवले की अनुग्रह घ्या. अनुग्रह घेतल्या मोक्ष आहे. पण आपल्याला त्या अनुग्रहाच्या त्या मंत्राकडं, त्या नामाकडं, त्या शब्दाकडं आपलं लक्षच नाही. आणि मग तिथे काय होतं? मग तिथे आपला घोटाळा होतो. मग आपली फजिती आपणच करतो. इथे कोणाचे काय बाय गेले? ज्याचे त्याने अनहित केले, आपलंच अनहित होतं आपल्याकडलं.
म्हणजे आपलं मन पुढे कुठे भजन करायला पाहिजे मनाने, तर आपल्या हृदयरूपी प्रदेशामध्ये असलेल्या त्या रामाचं भजन आपल्याला जमलं पाहिजे. आणि ते रामाचं भजन नामातून होतो. कशातून होतो? नामातून. म्हणून नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे, नामच देव आहे. वेदांच्या मते नामच परब्रह्म आहे. नाम जपू यज्ञ तो परम, ज्ञानोबा सांगतात, नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म. म्हणजे त्या नामाला अखंड ते आपल्या शरीरामध्ये रोमारोमामध्ये त्यानं नाम आपल्या चालू असतो. नाम घेण्यासाठी आंघोळ बिंगोल करायची गरज नाही लागत. बाधू न सके स्नानादी कर्म म्हणजे स्नान करण्याची पण गरज नाही, अखंड चालतं ते. झोपताना, उठताना, खाताना, बसताना, सर्व गोष्टी करताना तो नाम चालू असतो. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म. नाम बघत नाही की हा माणूस धर्माने वागतो का अधर्माने वागतो, नीतीने वागतो का अनितीने वागतो, पापी आहे का पुण्यवंत आहे, हे नाम बघत नाही. बघतो का? नाही बघत. ताबडतोब 2 मिनिटात माणसाला शुद्ध करतो. नामाचं कामच आहे की माणूस कितीही पापी असला तरी त्याचा स्पर्श झाल्या त्याला पुण्यवान करतो. जसा परिसाचं काम काय आहे, लोखंडाला स्पर्श झाल्या लगेच ताबडतोब त्याचं सोनं होतं. स्पर्श झाल्या लगेच तसा नामाचा स्पर्श झाल्या माणूस पवित्र होतो. आणि म्हणून नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म. नाम बघत नाही की धर्माने वागतो का धर्माने वागतो, का गुंड आहे माणूस का सभ्य, हे बघत नाही माणूस. नाम परब्रह्म वेदार्थ. नामच परब्रह्म आहे वेदांच्या मताने. म्हणून तर नाम आपल्या हातात यायला पाहिजे. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तवराहिजे, मग तेनेची बाधे बोधे बैसिजे आसनावरी. अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे. काय सांगितलंय? असं त्या आसनावर गुरुचं स्मरण करून इंद्रियांना आपण आवरून इंद्रियांना आपल्या एका आत्मतत्वाकडे आणून, आत्मदेवाकडे आणून, जोपर्यंत जीव आणि शिवाचा ऐक्य होत नाही, जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितले. इथं जीवाचा ना शिवाचा ऐक्य होतो. जीव आणि परब्रह्म, जीव परमात्मा दोन्ही बैसूनी एका आसनावर बसतात. जीव आणि परमात्मा एका आसनावरच बसतात. जीव परमात्मा दोन्ही बैसूनी एका आसनी, जयांच्या हृदय भुवनी विराजिती म्हणजे विराजमान होतात. बघा त्या आसनावर काय होतो? आसनावर जीव आणि शिवाचा ऐक्य होतो, विराजमान होतात. आणि जीव काय करतो? जीव आणि परमात्मा एकमेकाशी संलग्न होतात. जीवाचा ना परमात्म्याचा मिलन होतो आणि त्या मिलनातून आपल्याला भजनानंद मिळतो, आनंद मिळतो. आणि परमात्मा कसा आहे? आनंद घन आहे. सोहमात्मा स्वानंद घन. कसा आहे परमात्मा? परमात्मा स्वानंद घन आहे. अजन्मा तो तूच जाणं. जन्माचा आपला परमात्मा स्वानंद घन आहे आणि तूच आपल्याला भेटत नाही. आनंद स्वरूप अवस्था म्हणजेच परब्रह्म आहे. आनंद स्वरूप अवस्था होणं अंतःकरणामध्ये तोच परमात्मा सांगितलं. अष्टसात्विक भाव म्हणजे परमात्मा आहे. आणि ते टाकून माणूस सगळं करत बसलाय. सगळ्या देवांची पूजा करत बसलाय. पण त्या देवांची पूजा करता करता आपल्या हृदयामध्ये ती चैतन्य प्रगट व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रगट आहे आणि गुह्य आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये ते चैतन्य आहे. व्यापक आहे चैतन्य. ते आपल्या आतमध्येच नाही, सगळीकडे ते परमात्मा भरलेला आहे. आणि तो परमात्मा आपल्या हातामध्ये यायला पाहिजे. हरी आला हाता मग काय भय चिंता. आपल्या हातामध्ये तो हरी आला पाहिजे. आणि ते येण्यासाठी
या सगळ्या कला आहेत. संतांनी आपल्याला काय शिकवलंय? कलेने आपल्याला तिथं जायचं आहे. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तो राहिजे, मग तेनेच बोधे बैसे आसनावरी. अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे, म्हणजे जीवाची आणि परमात्म्याची भेट होईपर्यंत त्या आसनावर बसूनच राहायचं आणि मग त्याच बोधाने युक्त होऊन आसनावर बसावे. आणि तो बोध जो देतात सद्गुरू, आपल्याला बोध देतात. हम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत असं आपल्याला बोध देतात. आणि त्या बोधावर आरूढ होऊन आपण काय करायचं? तो बोध आहे, तो मंत्र नाही. हम ब्रह्मास्मी हा काय? बोध आहे. आपण ब्रह्म आहोत हा बोध आहे. आणि त्या बोधावर आपण आरूढ व्हायचं आणि मग काय करायचं? आसनावर युक्त होऊन आपण त्या भगवंताचं, श्रीगुरूंचं स्मरण करून भगवंताचं ध्यान करायचं, नामाचं ध्यान करायचं. आणि मग अशी अवस्था झाल्यावर पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात, आता अंगा ते अंगवारी, पाहुणा ते पाहुण धरी, अशी अनुभवाची उजरी होची लागे. आणि मग आपल्याला अनुभव येतो सांगतात ज्ञानोबा. ज्ञानेश्वर माऊली हेच सांगतात, अनुभव. आपण अखंड आयुष्यभर जरी श्रवण केला तरी आपल्याला अनुभवच आला नाही तर फायदा काय? मला सांगा. काहीच फायदा होणार नाही आपला. म्हणजे अनुभव आपल्याला फार महत्वाचा. महत्वाचं काय? अनुभव. आणि अनुभव नसेल तर केलेलं सगळं फुकट जाईल, सगळाच. जसं एखाद्या माणसाने आयुष्यभर सगळं केलं बरं का, आयुष्यभर जे जे नको करायला ते सगळं केलं आणि आपण बोलतो नाही का सगळं केलंय आणि साधा त्याला घर बांधता आलं नाही, शेवटपर्यंत झोपडीत राहिलं. फायदा काय? सगळे लोक कष्ट करून पुढे जातात, चांगला उत्तम प्रकारे बरं का टोळेजंग घर बांधतात, बंगला बांधतात आणि लोक राहतात. मग एखाद्या माणसाने आयुष्यभर खूपच कष्ट केले आणि त्याला साधा आपलं घर बांधता आलं नाही मुलांसाठी, तर आपण काय म्हणतो? सगळं आयुष्य फुकट गेलं, काहीच काम केलं नाही. कष्ट खूप केले पण त्याला घर बांधता आलं नाही. तसं आपण काय केलं तर आपण भगवंताचा आपण पूजा वगैरे भरपूर केली आयुष्यभर, पण आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याशी एकरूप होऊन आपल्याला भजन करता आलं नाही. त्या परमात्म तत्वाची आपल्याला अनुभूतीच आली नाही. त्या हृदयरूपी मंदिरामध्ये असलेल्या त्या भगवंताची आपल्याला भेटच झाली नाही. तर आपण आयुष्यभर पूजा करून, अर्चा करून, यज्ञ केला, हवन केला, काय फायदा आहे का आपल्याला? काहीच फायदा होणार नाही. त्याला भेटा, त्याच्याशी एकरूप व्हा, मग तो आपल्याला कुठे घेऊन जाईल तिथे घेऊन जायचं आपण. कारण बाकीच्या योनीमध्ये आपल्याला इतर योनीच्या ठाया विचारच नाही ना. इतर योनीच्या ठाई काय? विचारच नाही. इतर योनीच्या ठाई काय? तर भोग घ्या, खा, भोग घ्या, झोपा. बाकी विचार नावाची वस्तू इतर योनीच्या ठाई नाही. आणि इथं काय आहे? इथं बुद्धी, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. बुद्धी कशासाठी दिलेली आहे? तर बुद्धी आपल्याला भगवंताची एकरूप होण्यासाठी, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला स्पेशल भगवंताने बुद्धी दिलेली आहे. आणि ती बुद्धी आपल्याला म्हणून लिहिले की नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि तीच आपल्याला जमलेली आहे. आयुष्यभर आपण सगळं संसाराचं केलं, वाया जाईल सगळं. भगवंताला प्राप्त करणे बुद्धीचं काम आहे. कितीही पैसा कमवला, कितीही प्रॉपर्टी तुम्ही घेतली आणि एवढं करून जर ती बुद्धी भगवंताला प्राप्त करता आली नाही तर त्या बुद्धीचा काहीच फायदा नाही. कारण काय की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय असा व्हायला पाहिजे की मीच तो आत्मा, मीच आहे, मी आत्मा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे. आपणच ब्रह्म आहोत. ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारायण हरनिशी. सातत्याने आपण त्या आत्मदेवाचं भजन केलं तरच तो आपल्यामध्ये प्राप्त होईल. आपण त्याचं भजनच केलं नाही, 2 मिनिटं केलं ना आपण टाकून दिलं, जमेल का? तो येईल का आपल्या हातामध्ये? नाही येणार. एखादं काम आपण संसारामध्ये घेतलं हातामध्ये आणि तो आपण अर्धवट टाकला. आता स्वयंपाक बनवायला घेतला, पीठ काढून ठेवलंय, आपण चपात्या भाजल्याच नाही, जमेल का? जमेल का? खाता येईल का आपल्याला?
नाही येणार ना. तसं आपल्याला त्या जन्माला येऊन आपण त्या भगवंताला, हृदयस्थ असलेल्या भगवंताशी एकरूप होऊन त्याचा आपण आनंद घेणं म्हणजे भक्ती आहे. हृदयामध्ये त्या भगवंताचा भजन करणे आणि भजन करता करता आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा देह भगवंतापर्यंत कसा जाईल आपला, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपल्याला देह कसा ठेवता येईल ह्याचा विचार करणं म्हणजे भक्ती आहे. आणि आपण फुलं वाहणं, फलं वाहणं, नारळ तोडणं हे काही पहिली भक्ती आहे. ती भक्ती पहिली आहे, पण त्या भक्तीतून परमात्मा भेटणार नाही. परमात्म्याची ओळख होईल पण आपल्याला देव भेटणार नाही. बघा आता अंगाते अंगवारी, आता आपल्याला ती अवस्था झाल्यानंतर काय होतो, अंगाते अंगवारी म्हणजे आपल्या अंगाला आपणच सावरतो, कारण भगवंताचा वारा आपल्या अंगामध्ये येतो. आपल्या अंगामध्ये भगवंताच्या वारा नाही का, हम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावरी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मग तीच तर वारी आपली. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध व्हा आणि त्या देवाला आपलंसं करा. आणि ती वारी जो श्वास जातो येतो जातो येतो त्या श्वासाकडे लक्ष द्या. तो श्वासच आपला देव आहे. आणि म्हणून तर लिहिलं आता अंगाते अंगवारी. आपल्या अंगाला आपला अंगच आपला सावरतो. पवना ते पवन धरी, वाऱ्याला वाराच सावरतो. ऐशी अनुभवाची उजवी होची लागे. नंतर अंगाने अंग सावरावे, प्राणवायूने प्राणवायूला आवरावे आणि अशा रीतीने अनुभव स्पष्ट येऊ लागतो. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेला वारा, तो भगवंताचा वारा, त्या परब्रह्म तत्वाचा वारा आपल्या अंगामध्ये संचार होतो आणि आपल्या शरीराला आपणच सावरतो. असा अनुभव येतो. अनुभव येत आहे भगवंताला प्राप्त करण्याचे अनुभव आहेत. भगवंताला प्राप्त करण्यासाठी संसारातले अनुभव नाही. माझ्या मुलाला नोकरी लागली, मला चांगल्या उत्तम प्रकारे नोकरी मिळाली, मला मोठा टोलदंग घर मिळाला, माझे 2 फ्लॅट झाले, माझे 3 फ्लॅट, हे अनुभव नाही भगवंताचे. भगवंताचे अनुभव हे आहेत. आता अंगाते अंगवारी, पवना ते पवन धरी, ऐशी अनुभवाची उजरी होची लागे. असा अनुभव येतो. इथले अशी अनुभवाची उजरी, अशा रीतीने स्पष्ट अनुभव येतो. म्हणजे आपला अंग जो आहे तो स्थिर होतो. आपला वारा शांत होतो. म्हणजे आपला जाणारा येणारा श्वास स्थिर होतो आणि आपण ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होतो आणि आपल्याला आनंद स्वरूप अवस्था होतो. ही भगवंताच्या अनुभवाची गोष्ट आहे. प्रवृत्ती मागोरी मोहरे, समाधी आयलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवे. एका जागेवर बसून आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून असा आपल्याला अनुभव येतो. ज्ञानोबा सांगतात त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होते. बघा, समाधी लागते आपल्याला, शांत होतो, कसलाच विचार नाही मनामध्ये, नाही मुलावालांचा, न संसाराचा, ना घराचा दाराचा, ना विषयांचा, कसलाच विचार मनामध्ये राहत नाही. कुठलेच विचार मनामध्ये नसतात. पण भगवंताचं भजन अखंड चालू असतो. भजनानंद काय म्हणतात, भजना आनंद, भजनाच्या आनंदात माणूस रममान होतो. हे सगळं करण्यासाठी माणसाला भजन लागतो. आणि नुसतंच आपण ध्यान केलं तर मातीत गेलं, काय कामाचं ते, कारण तिथे देवाचं नामच नाही. म्हणून इथं भजनानंद काय शब्द वापरलाय, भजनामध्ये आनंद. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील, स्वभावताच भजन आपला चालू आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. झाले असे केवळ माझ्याच ठाई, मीच त्यांना तसं बनवलंय, परिज्ञाने विन नाशिले. ते ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. ज्ञानवाराने स्पष्ट लिहिलंय, देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील, झाले असे केवळ माझ्याच ठाई, परिज्ञाने विन नाशिले. म्हणजे काय, माणसाला मी जन्माला घातलाय, तो त्याला भजन देऊनच घातलेला आहे आणि त्या भजनाला तुम्ही विसरले तर त्याचा नाश होतो, असं लिहिलंय ज्ञानोबा सांगतात. परिज्ञाने विन नाशिले.
ते ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. ते ज्ञान पाहिजे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मने हाती आणावे, तरी संताया भजे. संताला शरण जा, बाकी कोणाला शरण जाऊ ना. आपला जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही, संतांनाच शरण जावं लागेल. संत ओळखता यायला पाहिजे. लोकांनी दुकानं मांडल्यात बरीचशी, मग संतांकडे कोणी येत नाही का? खरा ज्ञान आहे ना. खऱ्या ज्ञानाला आपण पारखी होऊ शकत नाही. कारण खऱ्या ज्ञानाला पारखी होण्यासाठी पुण्याचाच ठेवा लागतो. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परंतु उपतिष्ठ तू पूर्व पुण्य. म्हणजे पूर्व पुण्य असेल तरच ते आपल्याला कळतं, अन्यथा आपलं आयुष्य असाच निघून जातो. म्हणून संतांची संगत धरा. संतांची संगत धरली तर हळूहळू ती आपल्याला गती मिळते. आपल्याला गती कारणे संगती सज्जनांची, संत रामदास सांगितले की नाही. आपल्याला गती मिळायची असेल तर संतांची संगत धरा, तर आपल्याला सद्गती मिळेल. ना संतांची संगत नसली आणि तुम्ही कुठल्याही पंथात गेले आणि जिथं संत नाही आहे, ज्याने दुकानं मांडलेले आहेत, मग तिथं आपल्याला अवगती म्हणजे अधोगती. आपल्याला मग किती पण चांगलं तुम्ही व्यायाम करा, काही करा, तिथं जाऊन उत्तम प्रकारचं सगळे प्रकारचे आसनं करा, पण भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी संतच पाहिजे. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय टानाटोना, नामस्मरण वाचुनी. बघा, नामस्मरणच करायला सांगतात तुम्हाला, बाकी काही नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, म्हणजे त्या हरिनामाशीच एकरूप करणारे संत पाहिजे. नेनती काय टानाटोनामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. नामस्मरणा वाचून या, म्हणजे नामस्मरणच आपल्याला करायला सांगतात. आणि ते नामस्मरण आपल्या रोमरोमामध्ये भजन चालू व्हायला पाहिजे त्या नामाचा. पण त्या नामाची ओळखच नाही कोणाला. कुठल्याच पंथामध्ये नामाची ओळख करून देत नाही. आणि ते नामाशिवाय नाही ना. मग नामाशी विन्मुख तर नर पापिया. ज्यांच्याकडे नाम नाही त्यांच्या हातातनं पापच होणार सांगितलंय. ते पापीच सांगितले. ज्ञानोबाने डायरेक्ट सांगितले, नामाशी विन्मुख तो नर पापिया. तो माणूस पापीच समजायचा ज्याच्याकडे नाम नाही. तो कुठल्याही प्रकारचे मंत्रतंत्र असतील नाही का, मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. काय लिहिलंय? समर्थ सांगतात, मंत्रतंत्र उपदेशिते, मंत्र देतात, तंत्र देतात, त्याचा उपदेश करतात. ते गुरु म्हणजे ते गुरु आहेत, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. परंतु ते तुम्हाला मोक्षाला घेऊन जाणार नाही. आणि मोक्ष ह्या जन्मात मिळाला नाही आणि आपण जर अधोगतीला गेलो खालच्या योनीला, तर परत मनुष्य देहाला येण्यासाठी 84 लक्ष योनीचा फिरावा लागतो. आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये ज्या योनीमध्ये हा आत्मा जाईल, त्या आत्म्यामध्ये कुत्र्याच्या जन्माला गेलो तर 15 वर्ष, हत्तीच्या जन्माला गेलो तर काय असेल 100 वर्ष, वडाचा झाड झालो तर 700-800 वर्ष. म्हणजे आपलं आयुष्य परत मनुष्य देहात नाही. ह्याच देही ह्याच डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा, तुकोबाला सांगतो. ह्याच डोळ्यामध्ये ह्याच देहामध्ये आपली मुक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. आणि जर नाही मिळाली, मग ज्याचं त्याने अनहित केलं, आपण काही बोलू शकत नाही. प्रवृत्ती मागोरी मोहरे, समाधी आईलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत. एका जागेवर बसून आपला अभ्यास करायला सांगितलंय. काय सांगितलंय? त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज होते, सहज लागते. बघा, त्या आसनावर बसल्यावर आपल्याला समाधी लागते. आसनावर बसल्याबरोबर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. बघितलं का? सगळे अभ्यास जे आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मनी, पुराणात, विशुद्धी, आज्ञा, चक्र, ब्रह्म, पण ते नामातून पूर्ण होतात. नामातून आपले चक्र चालू व्हायला पाहिजे. तिथे नामच पाहिजे. आणि नाम नसेल, आणि आपले बरेचसे असे पंथ